आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. ईश्वरपूरमध्ये इंधनाचा तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाचे नागरिकांना कळकळीचे आवाहन. गेल्या 2 दिवसांपासून ईश्वरपूर शहरात पेट्रोल पंपावर लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र शहरात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून केवळ अफवांमुळे ही स्थिती ओढावली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. M24 तासचे मुख्य संपादक दिलीप मोहिते यांनी या संदर्भात प्रांत अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सद्यस्थितीवर सविस्तर भाष्य केले. प्रांत अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी सांगितले की शहरात इंधनाचा साठा पुरेसा आहे. मात्र सोशल मीडियावर पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे नागरिक घाबरून गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करत आहेत. ज्या पंपांची दिवसाची क्षमता 4000 लिटर आहे तिथे नागरिक अचानक 6000 ते 7000 लिटरची मागणी करत आहेत. एकदम मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे काही पंपांवरील साठा वेळेआधीच संपला आहे. त्यामुळे इथे इंधन नाही असे फलक दिसत आहेत. पण याचा अर्थ शहरात पुरवठा बंद झाला आहे असा नाही. नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. पेट्रोलियम कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. अतिरिक्त खरेदी टाळल्यास ही गर्दी तात्काळ कमी होणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा सातत्याने सुरू आहे. ज्या पंपांवर साठा संपला आहे तिथे लवकरच इंधन उपलब्ध करून दिले जाईल. येत्या 2 दिवसात परिस्थिती पूर्णपणे सामान्य होईल अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अनधिकृत मेसेजवर विश्वास ठेवू नका. गरजेपुरतेच इंधन भरा जेणेकरून सर्वांना ते सहज उपलब्ध होईल. पंपांवर गर्दी करून स्वतःचा वेळ आणि संयम गमावू नका असेही प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी M24 तासशी बोलताना सांगितले आहे. हॅलो सर नमस्ते. पत्रकार दिलीप मोहिते बोलतोय M24 तास. बोला बोला बोला. आपल्या इस्लामपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंप म्हणजे सगळे पूर्ण मोकळे आहे, रांगा लागल्या त्या काय त्याचा तुटवडा आहे काय वर काय नाही तुटवडा काहीच नाही. काल मी सांगितलं होतं पत्रकारांना की तुटवडा नाही. लोक पॅनिक बाईंग करतात. मला सांगा की दररोज जर तुमची 4000 विक्री होती म्हणजे याचा अर्थ दररोज तुम्हाला 4000 लिटर डिझेल लागते, पेट्रोल लागते. बरोबर. लोकांनी काय केलं सोशल मीडियाच्या अफवांमुळे रांगा लावल्या. मग जिथं 4000 तुम्हाला दररोज लागते त्या 4000 ची मागणी वर्ण करणार. बरोबर बरोबर. लोकांनी काय केलं की 6000 लिटर निघून गेले, काल 7000 लिटर लिहून गेले म्हणजे विक्री झाली. आम्ही ते तपासल्यानंतर आम्ही काल सांगितलेलं पण होतं त्यांना पत्रकार महोदयांना सगळ्यांना की समाज माध्यमावर विश्वास काही ठेवू नका. आपल्याकडं पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत आता सध्या कोणतीही कमतरता नाही. परंतु लोकांनी पॅनिक बाईंग केल्यामुळं दररोजची जी मागणी आहे समजा तर ती विस्कळीत झालेली आहे. पण ती आज पुन्हा लोकांनी तेच चालू केलेलं आहे की खरेदी करा वगैरे. काही गरज नाही. कोणतीही आपल्याकडे कमतरता नाही सध्या. नाही पण त्याच्यावर काय झालंय सर काय इस्लामपूरमध्ये अनेक पेट्रोल पंपावरती म्हणजे तेल नाही म्हणून सांगतात. काही ठिकाणी आता इथे कारण काय झालं ते सांगतो तुम्हाला. काल लोकांनी पॅनिक बाईंग केलं. पॅनिक बाईंग म्हणजे काय की लागणार नाही तरी पण लोकांनी खरेदी केलं. मग पाण्याची समजा डिझेलची टाकी 12000 लिटरची असेल तर 12000 संपल्यानंतर ते काय करतील असा प्रॉब्लेम आहे ना. गरज 4000 लोकांना होती फक्त. ओके. पण हे 2 दिवसात सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आता सध्या तरी काय अडचण नाही आपल्याकडे कोणतीच अडचण नाही. म्हणजे आता इथे तुम्ही काय माहिती घेतली का तसं की इस्लामपूर मधल्या पंपावरती आता विक्री अधिकारी आपण आहे ना हे जे विक्री अधिकारी असतात पेट्रोलियम कंपन्यांचे प्रत्येक जिल्ह्याकरता त्यांच्याकडनं आपण सगळी माहिती घेतलेली आहे. त्यांनी सांगितलं आमच्या सप्लायवाल्यांनी जाऊन चेक केलं. 15 मिनिटात कॉल करतो तुम्हाला. हॅलो आवाज येतोय सर. तर ते आमच्या विक्री अधिकाऱ्यांनी आमच्या जाऊन पंप चेक केले आमच्या सप्लायच्या लोकांनी. तिथे त्यांना आढळून आलंय की लोकांनी पॅनिक बाईंग केलं. म्हणजे आता समजा तुमच्या घरी किंवा तुमच्या आपल्या घरी समजा 10 हे आहेत आंबे आहेत आणि आंबे संपतील लोकांनी 20 लोकांनी नेले तर जमणार नाही. तो प्रॉब्लेम झाला. पण निश्चितच कुठं कमतरता नाही लक्षात घ्या. म्हणजे आता ठीक आहे. आज दुपारी पुन्हा पेट्रोल डिझेल येईल आणि सगळं सुरळीत होईल.